दिसलोन आश्वासन आहात. व्हिडिओज बघता काय? म्हणा काय मी आताच ऐकायला दुसरं काय विचारत आहे. हालेलुया. व्हिडिओज बघा, झाले गेले असं नाहीये. ज्या काय मेसेजेस रेकॉर्ड झालेला आहे कधी पण आपल्या जीवनामध्ये कार्य करतात. अचानक कधी पण लावून बघा. कारण मी काय करतो, कधीतरी बसलं की नाही कधीतरी लावून आपल्या बघत असतो, किंवा पिल्लाने घेऊन आमच्या वॉकिंगला गेले तेव्हा लावून ऐकत असतो. मी स्वतःच मला शॉक वाटतं की हे असं कसं काय देव रिव्हील केलं एवढं सिक्रेट्स. हालेलुया. आम्ही काय ठरवून कुठं पुस्तक पेपरमध्ये लिहून आणत ते बसून उभारून वाचायला. तर स्पिरिट लीड्स, देवाचा आत्मा मनात चालवतो. आणि व्हिडिओ शेअर करा. लई लोकांनी सबस्क्राईब करत नाही, करा. खूप सोपं आहे हो. तिथं वाईट साइड मध्ये लिहिलेलं असतं सबस्क्राईब म्हणून. येस, युपी पासून सुरू झालेलं असतं. त्याला नुसतं बटन दाबायचं, तेवढंच काम करायचं. लई लोकांना माहित नाही, विचारे ते कुठं असते, ते काय असते असं म्हणतात. तेवढं दाबा यासाठी की पुढच्या पिढीसाठी मी असो किंवा नसो, कळालं? मी असो किंवा नसो, व्हिडिओज असणार, ते जिवंत राहणार, पुढची पिढी बघतील म्हणून, त्यासाठी, बाकी काय नाही. हालेलुया. आपण वचनामध्ये जाऊया. आजचं वचन व्हेरी स्पेशल आहे. तुम्ही म्हणणार भरपूर वेळा ऐकले किंवा सिस्टर काय सांगताय, पण ज्या दिवशी आम्ही स्वतः काल घडून आम्ही घेतो त्या दिवशी आमच्यासाठी फार स्पेशल आहे. आम्हाला माहिती की आमचा आशीर्वाद कुठे आहे. बरेच वेळा मी कन्फ्युज होतो. ते आमच्या जवळ आणि कुठेतरी आम्ही शोधतो. कोण डोंगराला जातात, कोण झाडाला जातात, कोणी समुद्राच्या पलीकडे जातात, कोणी यरूशलेमला जातात, कुठं जातात देवाला शोधायला. पण तसं नाहीये की देव कुठे आहे, आशीर्वाद कुठे आहे. हालेलुया. पहिला पेत्र 3रा अध्याय 10 वचन वाचूया. पहिला पेत्र 3:10. फर्स्ट पीटर 3:10 वाचा. पहिला पेत्र 3:10. कारण जीविताची आवड धरून चांगले दिवस पाहावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने वाईटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे. हालेलुया. ऐका, लक्षपूर्वक ऐका. पहिले पेत्र 3:10. हा. कारण जीविताची आवड धरून चांगले दिवस पाहावे. बघा, जीविताची आवड धरून चांगले दिवस पाहावे. कुणाला आवडत नाही व जिवंत राहावे, मी चांगले दिवस बघावा, माझ्या जीवनामध्ये ब्लेसिंग्स बघावा. कुणाला आवडत नाही का? असं आहेत कसं कोण इकडे बसलेल्या लोकांमध्ये, मला काय नको, जीवन नको, कसं पण दिवस होऊ दे, काय पण जगू दे, काय पण, तसं कोण म्हणणार आहेत काय? नाही. जे कोणी जिवंत राहून चांगल्या दिवसाची अपेक्षा करतात त्यांनी काय केले पाहिजे? अशी ज्याची इच्छा असेल त्याने वाईटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे. हालेलुया. काय करत असतील लोकांनी? वाईटापासून आपला जीभ, कपटी भाषणांपासून आपले ओठ. हालेलुया. काय सांगणार बाबा? वाईटापासून आपला जीभ आवरावी. वाईट बोलू नका, वाईट बोलू नका. जे दुसऱ्याच्या जीवनामध्ये तुम्ही वाईट बोलता, वाईट योजना ते तुमच्या जीवनामध्ये होणार. जे माप तुम्ही मापता ना ते पहिला आपल्या पदरी पडतो. सो काय म्हणतात? ज्या वाईट गोष्टी तुम्ही बोलायचा प्रयत्न करता आपल्या होटानी, जिभेनी, जिभेला कंट्रोल करा. आणि कपटी भाषण, मनात एक, डोक्यात एक, इकडे एक असतात ना लय लोक. मी सांगितलं या दिवसामध्ये लय फेस करायला मी या गोष्टींची. आणि माझ्या जीवनामध्ये मला सारखा माहिती एक सीझन्स असतात माझ्या जीवनामध्ये. जसं उन्हाळा, पावसाळा, हिरवाळा असं असतात ना सीझन. तसं माझ्या जीवनामध्ये कायम सीझन असतो. एखाद्या गोष्टी घडल्या ना ते कंटिन्यू घडत असते. एखादा दिवस इतकं म्हणजे ते वेगळा मोह असतो, एकदम अनॉइंटिंग, सेवा, मिनिस्ट्री असं असतं. एक वेळा नुसती लोकांची निंदा ऐकायची असते. कोण काय बोलायला, कोण काय करायला लागले, कोण काय म्हणायला लागले. लोकांना वाटतं यांना काय माहिती, बाई तिकडे बसलेली असते, अंदाज लावते. नाही बाबा, माझा बाबा माझ्याशी बोलतो. हालेलुया. आजचं साक्ष याच्या आधी काल नाही, परवा दिवशी सकाळपासून माझा चष्म्याचा बॉक्स गायब होता, स्पेक्स. आता मी रात्रभर बसून बायबल वाचते. आता ना चष्मा नाही तर कसं व्हायचं विचार करा.
संडे काय झालं, चर्च होता, चर्चनंतर एक कार्यक्रमला जायचं होतं. त्या गडबडीत तेवढं चर्च पासून ते कार्यक्रम, दुपारचे कार्यक्रम होता, ते जायचे तेवढं गॅपमध्ये तिकडे घराकडे गेले. मग भरपूर कामं होती, ते भरपूर काय 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 केलं. आणि मला लक्षात येणार चष्मा कुठं ठेवला. बॅग उभारलेला, त्यामुळे जरासं काही साहित्य काढून बॅग ठेवलं. म्हटलं हे बॅग मध्ये असेल बघितलं, त्या बॅग मध्ये असेल बघितलं. शेवटी चर्च मध्ये विसरलो का, मग त्यांना विचारून बघितलं, कुठंच नाही. देवाची कृपा, ब्रदरांचे चष्मा वापरले 2 दिवस. काल तर रेकॉर्डिंगला ते यायचं होतं आणि चष्मा नाही माझा बाईबल वाचायला. हळूच माझं म्हणजे क्वालिटी घेतली. ब्रदरांचा चष्मा ते घरात वापरायची, दुसरा चष्मा ते घेतलं, त्यात गाठलं, हळूच घेऊन आलं, वाचलं. मध्ये पण वापरलं, रात्री घेऊन जाऊन रात्रभर वापरलं, सकाळी आरामात त्यांच्या बॅगमध्ये ठेवून टाकलं. आणि आज मी प्रेयर करत होतो, परत प्रेयरला यायची सकाळी, आज दुपारी म्हटलं प्रार्थना झाली, मेसेज झालं सगळं. डॅडी कुठे आहे माझा चष्मा, कुठे आहे म्हटलं, कुठे आहे माझा चष्मा. हा मी एवढा म्हटलं माझ्या चष्मासाठी मला, आणि पोटात तर मला असं काढलं काढलं व्हायला लागले. तर कधी डॉक्टरकडे जायचं, परत पतीत दाखवायचं, आणि करायला नाही, आणि परत पैसा गेला, टाइम गेला, सगळं गेलं. आणि विचार करत होतो, काय नाही इतकं छान बोलतात की नाही, तुझं पर्सचं सीट व्यवस्थित बसत नाही, तू जाऊन पर्स चेंज कर. हालेलुया. समजलं तुम्हाला? नवीन पर्स, काही प्रॉब्लेम नाहीये. थोडा जीभ घालायला मी गडबडीत ना पुसतो ना काय तरी गेलो, काय डोक्यात पण नाही. आरामात बेडच्या वर बसलो, फॅन लावलं, लेई म्हणून तापली, आणि एक 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 पर्स मध्ये काढायला लागलो, सगळं काढायला लागलो. असं सगळं, आणि कुठं काय आहे का, कुठं नाही का, असं गेली हातामध्ये चष्मेचा बॉक्स. ते पर्स मी 2 दिवस शोधलो, असं नाही की शोधलं नाहीये. एक एक काढून त्यातलं मी काढून बाहेर काढून शोधलो. पण जेव्हा आज बाबाच ऐकून परत शोधायला लागलो, साईड मध्ये जरा उसवलं, त्यातून ते गेलं खाली. नवीन पर्स, असं पण नाही की एवढं उसवलं सगळं, नाही, चांगलं ब्रँडेड पर्स. हालेलुया. बाबाच ऐकतो, माझा बाबा बोलतो माझ्या बरोबर. हालेलुया. आणि एक सीझन असं आपल्या जीवनामध्ये, कधी कधी एवढ्या लोकांना वाटते की यांना काय माहित आम्ही काय बोलायला, आम्ही काय करायला लागलो, आम्ही काय करलो, यांना काय समजते. आम्ही काय म्हणते, जर आम्ही आमच्या जीवनामध्ये जीवनाची आवड धरणारं सुखी जीवन बघायची आहे, तर वाईटापासून आपल्या जीवेला आवरा, कपटी भाषणांपासून आपले होठ आवरा. कुणाकडे बोलतो आम्ही, काय बोलतो, कुणासाठी बोलतो, याकडे लक्ष द्या. हालेलुया. दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी नाही, आपल्या चांगल्यासाठी. कुणा दुसऱ्यांसाठी नाही, आपल्या चांगल्यासाठी. जर आम्ही आमच्या गोष्टींवर आम्ही कंट्रोल केलो, तर देव आमच्या विरुद्ध असणाऱ्या लोकांना पण कंट्रोल करणार. हा फार इम्पॉर्टंट आहे. आता आपल्याला माहिती आहे, याकोबाचं पत्र 3रा अध्याय पूर्ण जीवेसाठी लिहिलेलं आहे, तर मी तुम्हाला एवढं काही सांगणार नाहीये. याकोब 3रा अध्याय, जेम्स चॅप्टर 3, त्यामध्ये 2 ते 10 पर्यंत थोडं वचन वाचूया. की मी स्किप करणार होतो, पण म्हटलं हा इम्पॉर्टंट आहे, वाचले पाहिजे. याकोब, जेम्स 3, 2 to 10. याकोब 3:2 पासून पुढे. हा. कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करतो. हा. कोणी जर बोलण्यात चुकत नाही, तर तो मनुष्य पूर्ण होईल, तो सर्व शरीरी कण्यात ठेवण्यास समर्थ आहे. हालेलुया. कोण आहेत का मी अजिबात चुकते बोलताना म्हणणार आहेत का? कोण आहेत का? हॅलो, मी अजिबात चुकत नाही, मी एकदम बरोबर बोलतो म्हणारे कोण आहेत? मी तर नाही बाबा, मी तर नाही. बायबल काय सांगते, कुणीही आपल्या बोलणाऱ्या शब्दांवर कम्प्लिटली कंट्रोल करणारे कुणी नाहीये. बोलताना मी कुठं ना कुठं चुकतो, आणि जो कोणी चुकत नाही तो आपल्या पूर्ण अवघ्या शरीरावर नियंत्रण केल्यासारखं असतं. मनमोहन सिंग होते, कशी बोलायचे? मनमोहन सिंग कसं बोलायचे? आठवलं नाही कुणाला? समोरची माणसाने वेट करायला राहतं, काय माणूस बंद झालेत का बोलायचं, का अजून बोलणार आहेत का, एवढं ते शब्दानंतर गॅप घ्यायचे, हळू बोलायच्या, विचार करून मग दुसरा शब्द यायचा. त्यांनी पूर्ण शरीरावर कंट्रोल. जे बघा बडबडणारे लोक, राग आलेला व्यक्ती कसं बोलतो? कंट्रोल असतो का कुठं? हा,
ताळ तम रिदम विदम काय नसतं राग आलेल्या माणसाला. असतं का दारू पिलेल्यांचे? मी कुठं बोललो, दारू पिऊन बोललो म्हणतात की नाही? हॅलो. आणि रागात असून रागात पडपडलेले लोक, मला लई राग आलेला ना म्हणून बोललो बघा, असं काही नाहीये म्हणतात की. बरं काय म्हणते, जिभेवर जो लगाम घालतो, जिभेवर जो कंट्रोल करतो, तो अवघ्या शरीराला आपल्या कंट्रोल मध्ये ठेवल्यासारखं आहे. आपण काय बोलतो शब्दाकडे आपला कंट्रोल पाहिजे. मी तुम्हाला लय वेळा सांगते, एकच शब्द त्या ट्युनिंग मध्ये बदल आहे. जेवलीस काय? काय म्हटलं? जेवलीस काय? जेवलीस काय? जेवलीस काय? हॅलो. वेगवेगळं बदललं का भाषा? मग भांडण लागलं तर काय म्हणतात, मी काय म्हटलं नसतं, जेवलीस काय म्हटलं आणि भांडण लागलं. काय म्हणतात, मी काय म्हटलं नसतं, जेवलीस काय म्हणून विचार आणि भांडण लागले. पण जेवलीस काय म्हणताना सूर कुठला येत होता? कुठला येत होता? काय म्हणते, जो बोलण्यात चुकत नाही तो अवघ्या शरीराला आपला कॅहाट ठेवल्यासारखं असतं, कंट्रोल मध्ये ठेवल्यासारखं असतं. बोलताना विचार केले पाहिजे. परत सांगतो, दुसऱ्यांसाठी नाही, पहिला पेत्र 3:10 लक्षात ठेवा. आमच्या हित होण्यासाठी, आमचं बरं होण्यासाठी, जिवंताच्या भूमीवर आम्ही सुखाने जगण्यासाठी आमच्या जिभेवर, आपल्या पोटावर आपला कंट्रोल पाहिजे. पुढं, घोड्याने आपल्या कण्यात राहावे म्हणून आपण त्याच्या तोंडात लगाम घातला तर त्याचे सर्व शरीर आपण फिरवतो. बरोबर आहे का? घोडा केवढा असतो, लगाम केवढा असतो? हा, हॅलो. घोडा केवढा आणि लगाम केवढा, बोला जरा. हा, लई मोठा घोडा लगाम लई मोठा घालतो असं कोण म्हणतात काय? समजायला? घोडा केवढी मोठी असते, एक लगाम त्याच्या नाक्यात नसं घालून असं घेतात, त्याचं कंट्रोलवर त्याला ठेवतात. त्याला कुठं न्यायचं, कुठं जायचं नाही, त्याला काय करायचं सगळं. बरोबर? किती मोठा घोडा, लगाम. पुढे, तारवी पहा, ती एवढी मोठी असतात व प्रचंड वाऱ्याने लुटली जात असतात, तरी सुखांतराची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुखाने फिरवली जातात. बरोबर आहे? केवढे मोठे समुद्र, केवढे मोठे नदी, काय पण असू दे, दारू केवढी मोठी, माणसं केवढे बसलेला, त्याचे वजन केवढे असते, लाट केवढं असतं, वारा केवढा असतं, सुकून आपलं सुकून केवढं असते हो. एवढंच असं करत करत सगळ्यांना कंट्रोल. हॅलो. झोपलं नाही ना? काय म्हणते, एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टींना छोट्या छोट्या गोष्टींना कंट्रोल करू शकतो, एवढ्या मोठ्या शरीराला दुसरं काही जास्त लागत नाही. हे एवढंच आहे ना छोट, त्यांना कंट्रोल करायचंय, तेच बाबा सांगतात. फक्त जिवंताच्या भूमीवर सुखाने जगायचे, तर वाईट आणि दुष्ट कपटी भाषण, वाईट बोलण्यापासून दोन्ही जीभ आणि आपला होठ आवरा. आवरून बघा किती छान. अहो, एक सेकंड होते, काहीतरी गोष्टी घडत असताना ना, त्या सेकंड तुम्ही जर शांत राहिला ते पास होत जात असतो. असं हे माझ्याकडे काय असं म्हटलं ना, मग थांबते तिथं. काय जाऊ दे पुढं, मला कशाला काय करायचं, मी बघितलंच नाही म्हणायचं, निघून जाते ते आपोआप. काय होते, कुठली समस्या असू दे, कुठली संकट असू दे, कुठली बाध असू दे, कुठली काय पण असू दे, गपचूप समजते ना बाबा, काहीतरी सेन्स, काहीतरी वाईट घडायला लागले, काहीतरी होणार, टर्न घ्यायचं, नाही जायचं तिकडे. की कधी करायचं माहितीये काय, जेव्हा अक्कल नव्हतं ना सुरुवातीला, दाखवतोच, मला म्हटलंय, मला बोललंय, मला केलंय, आता नाही करायचं. मी तर लई मॅच्युअर्ड आहे या गोष्टीमध्ये. आता देवाला कोटी कोटी धन्यवाद. मी एवढी दुःखी, एवढी नाजूक होतो. मला कोण काय म्हणले की मी प्रभूमध्ये असताना मी कुणाचं वाईट कधी माझ्या विचारात, स्वप्नात पण मी कुणाचा वाईट विचार करत नाही, कुणाचाच नाही. एवढ्या लोकांनी माझं वाईट केलं, त्यांच्यासाठी पुढाकार घेऊन त्यांचं चांगलं केलेलं मी पाहिजे.
कधीच नाही. आणि आता सुद्धा पिक्चर दाखवते ते पप्पा कोण माझ्याबद्दल काय बोलायला, काय यांच्या डोक्यात चालले म्हणून, पण नाही मी कधी कोणाचं वाईट करत, कधीच नाही. एवढे विचित्र विचित्र, पण कधी कधी काय काय गोष्टी एवढ्या, मी आता तरी सध्या मी एवढी स्ट्रॉंग पेन ते पप्पा असं का मला देवानं आता असलं किल्ले दिल्यात, हे बघ हे तुझ्याबद्दल लय वाईट बोलायला, तू त्याच्याशी चांगलं बोल, त्याला बांध, त्याला उभा कर. थँक्यू डॅडी म्हणतो. हालेलुया. मी रडत नाही. मी माझ्या जीवनात मी असा अनुभव घेतलेले आहे. जिथे मी सेवा करतो तो सुरुवातीला मला माहित नाही की माझ्यामध्ये काय आहे, पण सुरुवातीपासून मी आत्मीने करेपणा बाबाची सेवा करत आलो. सेवा करत असताना एक दिवस काय व्हायचा, अचानक चर्चमध्ये दुसऱ्याकडे चर्चला जायचो. मी कायम पाठीमाग बसायचे. मोठं चर्च, लय लोक असायचे. पाठीमाग कोपऱ्यात बसायचे, एका ठिकाणी असंच कोपऱ्यात कुठंतरी एका ठिकाणी बसलेले असायचे. चर्च सुटले, गर्दी पास्टरची बायको पुढं, लोक माझ्याकडे यायचे प्रार्थनेला. मी नवीन होतो, मी काही जुनी नाही किंवा मी लय फेमस नाही किंवा कोण मला ओळखत पण नव्हते, पण लोक हळूच यायच्या, सिस्टर प्रार्थना करा. प्रार्थना केली की मलाच माहिती कीर्तन उडून पडायचे, ते तिकडे उडून पडायचे, भूत बाहेर पडायचे, काय काय तरी व्हायचं. समोरच्या लोकांना त्रास होऊ लागला. शेवटी ते पण बघितले. थोड्या दिवसानंतर सेवेमध्ये पण मी मोकळतेने, आता ही चर्च माझा आहे, म्हणजे आपलं आहे, एक कुटुंब आहे. तर माझं मत कसं होतं, सगळ्यांनी मिळून सेवा करावी, चर्च चांगलं करावं असं. मी काय काय गोष्टी मी बोलायला लागलो, मास्टर पण असं करूया, सिस्टर पण असं करूया. त्यांना नंतर एवढा राग यायला लागला माझ्यावर, लय राग यायला लागला. काय भाषेत ते बोलायला लागले. नंतर कशाला तुम्ही नाही जायचं, तुम्ही करायचं नाही. एक दिवस मला इतका त्रास झाला, बघ दुपारी मी, तेव्हा गाडी पण नव्हती सुरुवातीला, माझी दिराची मुलगीला घेऊन मी आणि ती, मी तुम्हाला मध्ये सांगितलं साक्ष माझा, चालत चालत रेल्वे फाटकापर्यंत, माहिती आहे ना टेंबलेवाडीचा नाका कुठे आहे, राजेश मोटर्स पासून आपला कदमवाडीतून कवळा नाक्यापर्यंत जायची बसनं, तिथून चालत टेंबलेवाडीचं ते पुढं कोपरा तिथपर्यंत चालत जायचं. रविवारचं सकाळ ते दुपारपर्यंत चर्च पासून घरी जायचं. घरापासून मुलांना काय काय करायचं, जेवण द्यायचं. मी जेवले की जेवलो, नाही तर नाही, सगळं टाकायचं आणि गपचूप चालत जायचे त्याला घेऊन. तिथून तेवढं चालत जाऊन उभा राहून ते हुपरीची बस, एवढी गर्दी असायची, हे काय मी ठरवून येत नाही हा, डोक्यात पण काय नव्हतं, पवित्र आत्मा चालवत, काही नाही, विचारत पण नव्हते, मी विचार पण केलं नव्हतं असं काय आता. आणि जेव्हा मी ते बसमध्ये जायचे, मुलगी माझी दिराची मुलगी होती, एकदम तरुण होती पोरगी, त्याला कुठं तरी घुसवायची मी कोणाकडं तरी, गर्दी लई बसमध्ये. रविवार असल्या कारणानं मार्केट असायचा त्यांचा, गंगावेश पासून बस यायची, गर्दी कचाकच उभारायला पण जागा नसायची. असं धरून उभारायची, मला सवय पण नव्हतं असं जायची बियायची कधी आयुष्यात. आणि जेव्हा उभा राहून असं जायची, एवढा त्रास व्हायचा, एवढी मी जीव तोडून सेवा करत होतो. आणि माझ्या विरुद्ध पास्टरने काहीतरी बोलले. मी का सांगायला लागलो, कुणा विरुद्ध तुम्ही बोलता किंवा आम्ही बोलतो, जरा लक्षात घ्यायला पाहिजे. जेव्हा मी सेवेला जाऊन मला जेव्हा समजलं, मला आठवतं मी प्रार्थना करत होतो माझ्या घरी बसून, आणि मला अचानक ते गोष्टी असं लक्षात आलं. माझं पोटात एवढं मला कायली झालं, मला अस्वस्थ झालं, मी परशीवर लोळत होतो असं की माझं मन एवढं शुद्ध आहे, माझं मन एवढं चांगलं आहे लोकांसाठी, आणि यांच्या मनात माझ्याबद्दल असं का विचार. मी पोटात कायली व्हायला लागले, मी असं लोळत होतो पडून जमिनीवर, आणि पटणार नाही प्रियानो, मी देवबापाला एवढा क्षमा मागितली त्या दिवशी. मी कुणाला बोललो नाही, वाईट म्हटलो नाही, काय बोललो नाही, पण मला जो त्रास झाला, मी लोळत होतो, त्याच दिवशी आमचं पास्टरांचं एवढं मोठं ऍक्सिडेंट झालं, मरून वाचलं. राजारामपुरी चौकात शावमिलकडे उडवलं त्यांना. त्याच्या आधी त्याने ऑलरेडी ऍक्सिडेंट म्हणजे बॅप्टिझम दिल्या, कारण त्यांना तलावात घालून त्यांनी थोडून मारण्यासाठी प्रयत्न केले होते, आणि हे दुसऱ्यांदा. तेव्हा मी गुडघे टेकले, म्हटलं देव बापा आजपासून कुणी माझ्या विरुद्ध वाईट बोलू दे, तू पहिलंच त्यांना क्षमा कर. हालेलुया. कुणी माझ्या विरुद्ध किती पण पाठीमाग शिजवू दे. कोण बिर्याणी शिजवतात, सिस्टरांना लय आवडते ना बिर्याणी, तिची वास येऊ दे सिस्टरांना, नॉनव्हेज आवडते ना, पण मला सगळं समजते कोण बोलायला, कसं बोलायला, काय यांच्या डोक्यात चाललंय, काय नाही सगळं. पण मी एकच प्रार्थना करतो, देवा ह्यांना क्षमा कर,
काय सांगतात देवाचं वचन? ज्या जिवंताच्या भूमीवर आम्ही सुखाने राहिले पाहिजे, वाईटापासून आपला जीव, कपटी भाषणापासून आपले बोट आवरा. एवढं मोठ्या शरीरामध्ये एक एवढासा जीव लई मोठं काम करतो. जसं समुद्रामध्ये ते सुखान, ते बोटीला कंट्रोल करायला, लखान ते घोड्याला कंट्रोल करायला. पुढे तशीच जीभ ही लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टीची फुशारकी मारते. पहा, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटवते. हालेलुया. जीभ काय आहे? लहानसा अवयव. फुशारकी केवढी? मी बघून घेतो, मी करतो, करतात की नाही? हा, कोण बोलते? शरीर बोलते. शरीर बोलते का? बिचारा शरीर. शरीर काहीच करत नाही. हा, पण हा जीव एवढा पुशारखी मारते, छोटासा अवयव पण लई दंगा. पुढे जीभ ही आग आहे. हा, ती अनितीचे भुवन आहे. हा, आपल्या अवयवात सर्व शरीर अमंगल करणारा अवयव जीभ आहे. ती सृष्टीचे चक्र पेटवणारी आणि नरकाने पेटवलेली अशी आहे. हालेलुया. जीभ काय आहे? आग. पेट्रोल की नाही सगळ्यांना? नो नीड ऑफ मॅच बॉक्स, पेट्रोल, डिझेल, काहीची गरज. गॅस आता सगळ्यांच्या घरात गरज. गॅस संपलं, जीभ लावायचं. आग आहे ना. जीभ लावायचं आणि जेवण बनवायचं. बायबल स्पष्टपणे सांगते जीभ हा छोटा आहे पण हा आग आहे. हा पेटवतो. जिभेद्वारे आम्ही जे बोलतो आमच्या शरीराला, बाबा एक सुखाचा शब्द जिभेने बोला, पूर्ण शरीर रिलॅक्स होतं की नाही? एक वाईट शब्द जिभेने बोला, या उन्हात ब्लड प्रेशर पण वाढते, सगळंच वाढतं. काय म्हणते जीभ? या जिभेला कंट्रोल करा. एक सुखाचा शब्द जीवनासाठी छोटासा जीभ आहे परंतु आग आहे. आग पेटू देतात बघा. पवित्र आत्मा पण आम्ही काय म्हणतो? आग आहे. तर पवित्र आत्म्याचा आग आम्ही का मागू नये? जिभेनेच बोलायचं, तुझ्या अग्नीत पाठवल्याने. लक्षात घ्या, पवित्र आत्म्याचे दोन सिंबल, अभिषेक वेगळा, अग्नी वेगळा. हॅलो, लय लोक म्हणतात अग्नी पाठव, अग्नी पाठव, अग्नी पाठव. अग्नी का पाठवतात? आमच्यातला अशुद्ध जाणण्यासाठी. लय लोकांना पॉइंट माहित नाही. पवित्र आत्म्याचे अग्नी 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 म्हणतात. अग्नी काय येतो? कारण बाप्तिस्मा करणारे योहानाने काय बोलले होते? जेव्हा येशू येणार तो अग्नीने आणि आत्मेने तुमचा बाप्तिस्मा करणार. अग्नी येतो आमच्यामध्ये नको असलेल्या गोष्टी भस्म करायला. आत गाण ठेवून वरती पॅचवर्क कोणी करू शकत नाही. आत पूर्ण गाण आहे आणि वरनं मला पवित्र कर, मला पवित्र कर, पवित्र कोणी होत नाही. तर आतलं गाण्याच्या गोष्टी बंद करण्यासाठी किंवा भस्म करण्यासाठी अग्नी पाहिजे. मग पवित्र आत्मा पहिला अग्नी. आता कुठल्या मिराकल तुला काय म्हणतात? फायर. फायर म्हणजे काय? अग्नी. अभिषेक नाही आहे. लई लोकांना माहित नाही हा पॉइंट. लई लोकांना वाटते अग्नी म्हणजे अभिषेक आहे. नाही, अग्नी अभिषेक नाही. अग्नी आमच्यातला अशुद्धता भस्म करणार. वेदीवर नेत असताना पहिला अग्नीने शुद्ध करतात ना. वेदीवर अर्पण करताना काय करतात? अग्नी पाहिजे शुद्ध करण्यासाठी. तर ते अग्नी आमच्यावर येतो, आम्ही शुद्ध होतो, मग आम्ही अभिषेकाने भरतो. हा व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे. म्हणून जीभ हा छोटासा अवयव आहे पण हा मोठी पुशारकी मारते, रान पेटवते. काय पेटवते? पेटवते की नाही? तुला किती अशी म्हटलंय? आम्ही मोठ्या मोठ्या रानात जाऊन मी जिथे राहतो 10th फ्लोर माझं घर, डावा मजली. बघा तिथं शेत, नदी, शेत, सगळं ब्रिज, सगळं खूप छान पाठीमाग आमच्या दिसते. पाठीमागून आमची एक घर दिसत आहे, सगळं ओपन आहे असं सगळं. सो मी नुसतं अग्नी जी पेटवतो राहणार नाही. काय व्हायचं?
लक्षात घ्या, अग्नी पेटो त्यात काय, आम्ही लय मोठं मोठं काय करत नाही, एक शब्द कुणाला तरी बोलून सोडतो, मरू दे ते, मरू दे. जेव्हा एखाद्या गोष्टी आम्हाला आवडत नाही, आम्हाला कोणी बोलेल तर आम्ही दुसऱ्यांना बोलले का आवडेल का हो? आवडेल का? मग काय म्हणते, तुमचं जीवन सुखाची पाहिजे, व्यवस्थित जगले पाहिजे, तुम्ही तुमचं जीवन आनंदाने पाहिजे, ओठाला जिभेला आवरा, दोन्हींना कंट्रोल करा. पुढे श्वापदे, पक्षी, सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव या प्रत्येकाचा स्वभाव मनुष्य स्वभावाला वश होत आहे आणि झाला आहे, परंतु मनुष्यपैकी कोणीही जिभेला वश करण्यास समर्थ नाही. आहेत का कोण? आहेत का? सगळ्यांना, एकही प्राणीला जगातला पुन्हा माणसाने कंट्रोल करू शकत नाही असं नाहीये. करतात की नाही? सगळ्यांना करतात की नाही? साप किती विषारू, साप असं करतात आरामात, आरामात. काल मी आलो होतं रेकॉर्डिंग झालं, सगळे पिल्ला होते, मग ब्रेकफास्ट माझ्याकडे टर्म होतं, मस्तपैकी पावभाजी करून आणले सगळ्यांना खायला, मुलांना सगळ्यांसाठी. आणि मी नाही करतो, दिलो सगळं तिथं ठेवलं, मला जायची होती गडबडीत आणि दारात उभारलेलं, म्हटलं सगळे पिल्ले आले, प्रेझेंट देत होतं, तिथंच पाल आहे, पाल आहे, पाल आहे, सगळे एवढे मारले. मी म्हटलं कुठं आहे, कुठं आहे, कुठं आहे, एवढंसं पिल्लू, अख्ख्या आर्मी थांबलं त्याला मारायला. मी त्याला म्हटलं बेबी रन फ्रॉम हिअर म्हटलं. ते पाळायला म्हटलं बेबी रन फ्रॉम हिअर म्हटलं, आणि हळूच त्याला पाय आता मी काय केलं तरी बिचारी एकतर शेपूट सोडून पडून जाते. मध्ये सांगितलं ना काहीतरी करतो, मी हळूच असं करून त्याला ना मारता काय नाही तर त्याला हळूच बाहेर कोणतरी मारून टाकले असते. हालेलुया. छोट्याशा गोष्टी असतात, किती आम्ही काळजीपूर्वक केले पाहिजे. एखादा मरणाऱ्या व्यक्तीला एक चांगला शब्द बोलावं, एक शब्द बोला, काय करू नका, एक शब्द बोला चांगला, माणूस जिवंत होतो, जिवंत होतो. आतून रिफ्रेशमेंट येते, आतून एक एनर्जी येते. माणूस किती पण वाईट असेल वाईटाने बघू नका, प्रत्येकामध्ये दोन स्वभाव आहेत, दोन गुण आहेत. आम्ही काय करतो, नुसतं वाईट बघतो. हॅलो, म्हणजे काय म्हणतात, कंट्रोल, प्रत्येक गोष्टीवर कंट्रोल करा, नियंत्रण ठेवा, कुणालाही कधी हे करू नका. पुढे मी इथंच, मला 4:30 वाजायचे, जाऊ दे, लय बोलायचंय. ती शांती रहित असून दुष्ट आहे, प्राणघातक विषाने भरलेली आहे. बरोबर आहे ना, प्राणघातक विषाने भरलेला आहे. जी पाहुण्यांमध्ये भांडण, नवरा बायकोंमध्ये भांडण, घरात भांडण, शेजारी भांडण, सेव्यांमध्ये भांडण, सगळीकडे ईर्ष्या, सगळीकडे वाईट. कुठून होतो? जीभ. तुला माहिती का, तुला कसं बोलले, मला बोलले, कोण बोलले, काय होते, कोण बोलले, अमुक अमुक बोलले, ते बोलले एवढं, ते जोडले एवढं. काय होतं, बोलले एवढं, जोडले एवढं. तिसरा व्यक्ती परत जाऊन आणि जरा वाढलं त्याचा वजन, दिले असते 500, ते ओरिजिनल माणसापर्यंत जाऊन त्याला 4 किलो झाले असते. फिरून फिरून सगळ्यांनी आपलं 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 वाढून वाढून. जीभ हा वाईट आहे, लोकांचा नाश करतो. तर आम्ही नाशासाठी पाठवू नका, सुखासाठी पाठवा, सुखासाठी शब्द पाठवा. जाते ते पण जाते, वाईटानं बोलले चांगलं जाते ते पण शब्द. पुढे 10 पर्यंत आले की थांबव. तिच्या योगे जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो. बरोबर आहे ना? देवा तू दयाळू कृपाळू, तू मला क्षमा केला, थँक्यू 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 थँक्यू. जा बरं जा तिकडे, बरं जा. होतो ना का प्रार्थना करताना एक जीव शाप देते, दुसरं जीव आणून बसून घेतात. करता का सको? करता का? प्रेमाने तारीफ करताना एक जीव, वाईट बोलताना दुसरं जीव आणता काय कोणतरी? नाहीतर आता हे वापरलं तर आतला लटकलेलं वापरत. कोण म्हणतात का असं? 2 जीव आहेत आपली, माहित आहे ना? माहित आहे ना सगळ्यांना 2 जीव आहेत.
अशी घाबरून बघितलं का बघायला. 2 आहेत. हा 2 आहेत. आतलं एक आहे, लांबडं एक आहे, दिसायला एक आहे. हालेलुया. आता ह्या जिभेला बायबल काय म्हणते, परमेश्वर याच्याद्वारे किती काय काय गोष्टी घडतात. या जिभेने आम्ही देवाची भक्ती करतो, देवाची आराधना करतो, बायबल वाचतो, प्रार्थना करतो आणि या जिभेने आमच्या लोकांना, आपल्या लोकांना आम्ही शिव्या शाप देतो. चांगलं आहे, चांगलं आहे का? हालेलुया, हालेलुया. मी ठरवून कधी आणत नाही, माझ्या लक्षात घ्या. कधी ठरवून बसून शोधून बिधून आणत नाही. जोपर्यंत माझ्या बाबा देत नाही, येत नाही, अजिबात नाही येत, ते पण देत नाही. काय म्हणतात, तुम्हाला सुखाने जगायचं आहे, या दोन्हीवर कंट्रोल ठेवा. आवरा. या जिभेने मी लग्न होऊन आलेले पाय पडतात. पूर्वी पडायचेत ना, करतात ना, पाय पडायचे. पाय नाही पडलं. माझं भावाचं लग्न एक तोडले आम्ही यासाठीच. माझा भाऊ होता ना, माझ्या भावाचा त्याच्यासाठी एक मुलगी स्थळ आली मुंबईमधून. त्यामुळे आम्ही लई पाय पडणारे लोक. हा तर सांगितलं की नाही, उठ 10 वाजता पाय पडायचे, उठ 10 वाजता पाय पडायचे. आमची सवय होती, आम्ही बिलीवर पण नव्हतो. मुलगी बॉम्बे मधून आली. माझा भाऊ एकदम हँडसम आहे. लय लोकांना म्हणते, आता तो 52-3 आहे, आताही एकदम हँडसम आहे. आणि त्यावेळी तो रेल्वेमध्ये जॉबला, चांगल्या जॉबला. एकूण एक माझा भाऊ आहे, आम्ही 3 बहिणी आहे. आणि त्याच्यासाठी चांगलं स्थळ आलेला मुंबईमधून. पोरगी एकदम छान. पोरगीची केस इथपर्यंत केस, असं केस, आणि इकडं केसाला खाली कर्चिप बांधलेली. ती वेणी घालून एवढं जाड कर्चिप खाली बांधलेली. एवढे दाट केस, लांब केस, नाक लांब, एक नंबर पोरगी होती, एकदम छान. बघायला आल्यात, हिने जाऊन बघून आल्यात. मी नाही गेलेलो. मामी, मला काय माहित नव्हतं ना, मी त्यात काही जगातच नव्हतं होते, पण काहीच माहिती. मी आता पण विचारलं, माझ्या भावाचं लग्न कोण ठरवले, कशी झाली, बहिणीची कसं झाली. आम्ही नव्हतो, साहेब आमच्या असायचं सगळ्या. मी कुठं नव्हतो, पिक्चर मध्येच नाही कुठं. मी खरेदी करायला जाऊ कशातच नसायची. जाऊ दे, गुड. आणि ज्यावेळी ती पोरगी आली, आमची सासू होत्या घरात, सासूबाई आले आणि हिने जाऊन बघून आलात पहिलं. नंतर त्या लोक आमच्या घरी आले. आमच्या घरी आल्यानंतर आमची सासूबाई आले. तर ही पोरगी ना, ती जाऊन त्याचे पाय पडलेले. कोणतरी म्हटलं त्याचे पाय पडायला, म्हणजे त्याचे पाय पडचा. माझ्या भावाने सांगितले का कोण, माझ्या आईने सांगितले, कोणतरी म्हटले. आमची थोरली बहिणी, मम्मीने सांगितले, आमची थोरली बहिणी त्याचं पाय पड. ते म्हणे, नाही आम्ही पाय पडत नाही. काय बोलले ते, पाय पडले नाही म्हणून लग्न ब्रेक नाही करणार असला पोरगीला. घमंडी तुम्ही आणि मी किती घमंडी आहे. आम्ही पाय पडतो का कोणाचा. मूर्खपणा आमचं माहित नव्हतं आम्हाला. हालेलुया. त्या मुलगी म्हटली नाही, ती बिलीवर होती. मे बी बिलीवर शिवाय कोण दुसरी लोक हे करत नाही, नाही तर नुसतं पाय पडल्याशिवाय असं देतात पडा म्हणून. मग आता कोणाचा पाय पडून घेऊ नका. हालेलुया. किती पण लोक तुमच्याकडे येऊ दे, कधी कुणाला पाय पडू द्यायचं नाही. हा देवाशिवाय कोणाचा पाय पडायचा नाही. हालेलुया. ओके, दॅट इज नॉट अ मॅटर. आता इथे वचन काय सांगते, ज्या मुखातून आम्ही देवाची स्तुती करतो, त्याच मुखातून आम्ही लोकांना शाप द्यावी का. पुढे 10वे वचन, एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या पंचनो त्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नये. मी काय नाही बोलत, बाबाच बोलत. मी काय बोलत नाही, आता बाबाच बोलला. अशा पद्धतीने होऊ नये. बी केअरफुल, काळजी घ्या. याच मुखातून स्तुती. आत्ताच प्रार्थना करून आला, सटकू नको, समज डोकं फिरवू नको. ते लोक म्हणतात ना, म्हणतात की नाही. हॅलो, कसं सटकते तुमची एवढं. हा सटकते कशाला एवढं. काय लोक लई रागाला बांधतात, घाड 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 बोलतात आणि दादा जाऊन दार बंद करून प्रार्थनेला बसतात. असली प्रार्थना देवाला एक पसंत आहे. पसंत आहे का देवाला. पसंत आहे का देवाला. बाहेर उभारून घाड 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 सगळ्यांना बोलणार, सगळ्यांना रडवणार, सगळ्यांना वाईट म्हणणार, सगळ्यांशी काहीतरी करणार. मला काय नको, मी देवाच्या सान्निध्यात जातो. बाबा म्हणणार गेट आउट. काय म्हणणार बाबा,
गोष्ट. बाबा म्हणतात इव्हन वेदीवर अर्पण करताना सुद्धा पहिला जा आपल्या बाबाशी सबमिट कर आणि मग ये. तर प्रार्थना विषयाला किती देवाला आवड आहे. हालेलुया. मग बिंदास जगावं. जीवन लई चांगलं आहे. लई चांगलं जीवन आहे. कपट कशाला ठेवायचं. पहिले एक गोष्ट लक्षात घ्या. कधी आम्हाला राग येतो. कधी आम्हाला राग येतो. सेल्फ रिस्पेक्ट. मला कोण बोलायचं नाही, मला कोण म्हणायचं नाही, माझी किंमत आहे की नाही, या गोष्टीला धरून बसला झालं पुच पंचर. तुम्ही कोण काय फरक पडते. सोडून तरी बघा काय मजा येते. हालेलुया. समोरची बडबडायला त्याला सोडून द्या. ए बडबड तू बडबड. बघा तुम्ही करून बघा. इतका आनंद आहे, इतका विजय आणि विक्ट्री आहे त्यामध्ये. मी पण बोलतो, तू पण बोलतो, तू 4 मी 5 ते 8. काही अर्थ नाहीये. सुखाचं जीवन पाहिजे. दोन्हीवर कंट्रोल. या दोन्हीवर कंट्रोल करण्यासाठी पवित्र आत्मा पाहिजे. जो पवित्र आत्माला मी सांगतो डॅडी तू मला कंट्रोल कर, डॅडी आम्हाला कंट्रोल करणार. पवित्र आत्मा मला पूर्ण ताकद देणार. काही आमच्या जर वाईट होऊ देणार नाही. हालेलुया. समजलं. आता 9 आणि 10 दोन्ही कंटिन्यू वाच आणि पुढे जाऊया. ऐका. तिच्या योगे जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना तिच्या योगे शापही देतो. एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नये. हालेलुया. समजलं. या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नये. एक तर प्रार्थना बंद करा, बायबल वाचायचं बंद करा, चर्चला जायचं बंद करा, जिभेने कपट बोला, तोंडाने शिव्या द्या, पाहिजे ते गाण बोला, काही फरक पडत नाही. हे पण करतो, हे पण करतो. नो. हॅलो. काय लोक म्हणतात आम्ही तसल्या ठिकाणी राहून सवय आहे ना, मला तोंड उघडलं की इंग्लिशच येते. हाय तसे लोक. आम्हाला उघडले की मस्त इंग्लिश येते, दुसरं काय येत नाही. कुठलं तरी माणसाला काहीच येत नाही, त्याला दारू पासून बघा की हा इंग्लिश बोलतात. अनुभव आहे कोणाला असं दारू पिल्यानंतर? बघितलं नाही कोणाला कधी? नाही इंग्लिश बोलत नाही. इंग्लिश दारू पिले की काय इंग्लिश येते माहित आहे. तसं आम्ही लोक आता मी बघूया, कारण या गोष्टी मी थोडासा डीप मध्ये मी तुम्हाला आता नेणार. ओके. ही बेस ही आपल्या जीवनामध्ये संडे स्कूलची झाली. ओके. आराम ना. संडे स्कूलची झाली आता. आता पुढे जाणार आपण. पहिला सॅम्युएल 10 अध्याय, 1 सॅम्युएल 10 त्यामध्ये 26 आणि 27 दोन वचन होते. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये बॅकग्राऊंड असं आहे, सौलाला राजा नेमले. ही मोठी स्टोरी आहे. राजाने निवडले त्याला, देव स्वतः त्याला निवडले, राजा केले. ते का म्हणजे गाढव त्याची हरवले होते, ते शोधत आलं होतं, त्याला देवाने निवडले, त्याला राजा केले. त्याला ज्यावेळी शोधत होते तो एका ठिकाणी लपून बसला होता. चिठ्ठ्या टाकून काढायचे पूर्वी लोक. चिठ्ठी टाकून एक एक गोष्टी काढली. बेंजामिन घराण्यातले आले, मकीश घराण्यातले, किश घराण्यातले. सौलचं नाव आला. सौल कुठे आहे म्हणून शोधवलं, बाबा कुठं दिसला नाही. शेवटी त्याने देवाकडे प्रश्न केले, सौल कुठे आहे? त्यावेळी देवाने म्हटले तो बघ तिथं ते बांडीमध्ये तो लपून बसलेला आहे. एका ठिकाणी बांडे टाकलेले असतात ना, मोडतोड झालेले, तशा ठिकाणी सौल लपून बसला होता. मग देवाने दाखवले तो अमुक अमुक ठिकाणी लपून बसलेला आहे. ज्यावेळी त्याला बोलवून आले, त्याला राजा केले. काय लोकांना ते पसंत होता, काय लोकांना त्याची पसंत नव्हती. आता ही दोन वचन आपण बघूया. 10 अध्यायामध्ये 26 and 27. 1 Samuel 10, 26, 27. 10, 26, 27. पहिले सॅम्युएल 10 अध्याय 26, 27. शाऊल गिबाळच्या आपल्या घरी गेला. ज्या सैनिकाच्या मनात देवाकडून स्फूर्ती झाली ते त्याच्याबरोबर गेले. एक मिनिट. पहिली गोष्ट काय झालं, सौलाला राजा केले, नेमले, अथॉरिटी दिली, अधिकार दिली, सर्व केले. जेव्हा राजा घरी गेला, ज्या ज्या लोकांना ते आवडला त्या लोक राजा बरोबर गेले, आनंदाने गेले. पुढे पण काही अधम लोक बोलले,
हा मनुष्य आमचा काय उद्धार करणार? त्याने त्याला तुच्छ मानले, त्याला काही नजरानं आणला नाही, पण त्याने ते ऐकले नाऐकलेसे केले. हालेलुया, हालेलुया. काय लोक काय केले? आता भेट आणतात ना, कॉंग्रॅच्युलेशन बुके आणतात किंवा काय देतात. हा, तेव्हा पण होतं. आम्ही काय त्याला काहीतरी वेगळं करत नाही. काय सांगितलं? लोक भेटायला घेऊन जायचे, गिफ्ट द्यायचे, त्यांना सत्कार करायचे, सगळं करायचे. आणि ज्यावेळी सौलाला त्या लोकांनी नजराने घेऊन गेले, बाकीची लोकांनी म्हटलं, यो काय आमचं बघणार, यो आमचं काय करणार, यो काय आम्हाला बघणार. त्याच्या विरुद्ध हा 27 वचन पुन्हा एक लक्षपूर्वक आहे का, व्हेरी इम्पॉर्टंट वाच. पहिले शमूएल 10:27. हा, पण काही अधम लोक बोलले, हा मनुष्य. पहिली गोष्ट, हे लोक कोण आहे? विकेट पीपल, वाईट माणसं, जे जिभेवर ओठावर कंट्रोल नसलेले लोक. काय म्हटले या लोकांनी पुढे? हा मनुष्य आमचा काय उद्धार करणार? त्याने त्याला तुच्छ मानले आणि त्याला काही नजरानं आणला नाही, पण त्याने ते ऐकले नाऐकलेसे केले. जे अधर्म आहेत तेच लोक दुसऱ्यांना तुच्छ लेखतात. कुणी चांगला माणूस कुणालाही तुच्छ कधी लेखणार नाही, भले तो किती गाण असू दे, खाली पडलेले. मी ह्या 27 वर्षात आज सकाळीच मी अचानक काहीतरी काय करत होतो माहित नाही, काय काय मला आठवत होतं माहिती, कुठल्या मुली, कोणाकोणाच्या जीवनात काय काय झालेलं 20 वर्ष आधी, 25 वर्ष आधी, कशा त्या मुलींनी काय काय गोंधळ होते, कसं त्या मुलींना सांभाळून मी आणली, कसं त्यांना वाचवलं, त्यांचे लग्न केले, कसं त्या मुली सेटल्ड आहेत, एक बाळ झाले, त्याला एक ठिकाणी आहे, पोरगी ती काम करते छान आणि कुटुंब सांभाळते. विचार करत होतो, एक रात्रभर त्या मुली गायब होती घरात. हॅलो, तुच्छ लेखलेले, पूर्ण घरात गायब होती मुलगी, गायब होती. ड्युटीला म्हणून गेली, ड्युटीवर नव्हती, घरात नव्हती. समजालं? त्या लेकराला त्या दिवशी जर मी तुच्छ लेखून फेकून दिले असते तर ते काय वाईट झालं असतं. त्याला मी एवढा विश्वास, डिप्रेशन मध्ये गेली होती, त्याला आणली घरात, त्याला मी एवढा प्रेयर केली, त्याला उभा केली. 20-25 वर्ष आधीची गोष्ट आहे. त्या मुलगीला एवढी मी साधन केली, प्रेयर केली, नंतर तिचं चांगलं लग्न झालं, चांगला नवरा मिळाला, सुंदर मुलगा झाला, मुलगा का मुलगी आहे, बाळ आहे त्याला, आणि एकदम वेल सेटल्ड आहे, आणि जॉब करते, कुटुंब सांभाळते, देवाच्या भयामध्ये आहे. बायबल काय सांगते? तुच्छ लेखू नका कुणाला, कुणालाही तुच्छ लेखू नका. बायबल काय सांगते? स्पष्टपणे आम्ही आमच्या जीवनामध्ये जे देवाने चांगुलपण आम्हाला केलेलं आहे, आता ही पहिली गोष्ट, दुसऱ्यांना तुच्छ लेखणारे हे दुर्जन असतात. मग त्याने लयकी काढतात ना. हॅलो, इथं बसलेले कोण लयकीचे आहेत का? आम्ही देवाची मुलं मानून घेणारे आहेत कोण? आम्ही लयकीचे एवढं लय चांगले, आम्ही वर्ण पडलो, एक पाप केलं नाही, कधी आयुष्यात चुकीच्या गोष्टी केल्या असं म्हणणारे कोण आहेत काय? आहेत का कोण? बाबा गाण आणि पापातल्या लोकांना हातामध्ये घेऊन स्वतःला देऊन शुभ्र करून योग्य ते समान बनवलेला तो देव आहे. ज्याला किंमत नाही, लायकी नाही, त्यांना लाईक मध्ये येण्यासारखं मौल्यवान बनवून देव आम्हाला उभा केलेला देव आहे. ज्या देवाने आम्हावर दया केली, आम्ही दुसऱ्यांवर करायचं नाही काय? करायचं नाही काय? काय केले सौलाबद्दल? एक तर ते लोक दुर्जन होते, म्हणून यांचे विचार दुर्जन, यांचं बोलणं दुर्जन, यांनी वाईटाने बनलेले लोक त्या सौला विरुद्ध कट केले, वाईट बोलले. सौल काय केला? बघून नाही म्हणलं, निघून गेला. डू दॅट. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या गोष्टी करा. जिथे कोणी तुम्हाला आवडत नाही, तुम्हाला सन्मान दिले, ओके थँक्यू, डोक्यावर बसून घेऊ नका कोणाला. लई जाड पण बोला, नाही, फुट्ट म्हणून फुटणार. कोणी फुगवलं की फुगायचं नाही, पेटलं की पडायचं नाही. बी स्ट्रॉंग. देवामध्ये उभा राहा, प्रभूमध्ये उभा राहायचं, बाकी काही काळजी करायचं नाही. हालेलुया. मी आज एक स्टेटस लावले, अब्दुल कलाम जे होते ना, ते सांगायचे होते, तुम्ही स्वतःला पाण्यासारखं ठेवा. कसं ठेवा? पाण्यासारखं, शुद्ध. पाणीला काय दिशा लागतो का? म्हणजे असंच निरामण तसं राहणार काय आहे काय? नाही. कुठं त्याला जागा मिळाली ते जाते, म्हणजे कुठं पण ऍडजस्ट होते. जसे मी आहे, मला काही फरक पडत नाही, कुठं पण तुम्ही टाका, कोणाशी पण बसवा, मला काही फरक पडत नाही, सगळ्यांकडे ऍडजस्ट होतो. करडा देखातो, चिकन देखातो.
वांगी देखा तो, कारली देखा तो, मोडा देखा तो, मटकी देखा तो, काही पण का असं नाही तसं नाही, काय फरक नाही. सगळं मिठा द्या, तिखा द्या, आंबट द्या, गोड द्या, कडू द्या, का सगळं कुठं पण ओके, काही प्रॉब्लेम नाही. पण स्वभावामध्ये बी लाईक अ डायमंड. कसं पाहिजे? डायमंड सारखं स्ट्रॉंग पाहिजे. तुमचे इमोशन्स बरोबर कोणाला खेळू देऊ नका. हॅलो, मी तेच आहे. लई लोक मला, जे लोक ओळखतात त्यांना माहिती मी काय आहे. मी लई प्रेमाळ आहे, लई कम्पॅशनेट आहे, पण माझा स्वभाव दुसरं पण आहे, लई कडक आहे. हालेलुया. मी लई कडक आहे, मी लई स्ट्रॉंग आहे. आणि माझे स्ट्रॉंगनेस कोणाला दिसून येत नाही, कोणाला दिसून येत नाही. मी एवढं प्रेम करतो ना, तिथं जरा दुर्लक्ष केलं तिथंच माणसं मरतात. हॅलो, समजा मी काय बोललो. मला काय बोलून दाखवायची गरज नाही, मला मोडायची गरज नाही, तोडायची गरज नाही. मी जीव तोडून प्रेम करतो, ते प्रेम द्यायचं जरा बंद झालं, समोरच्या व्यक्तीला कळून येतो, बापरे. हालेलुया, हालेलुया. समजायला काय म्हणते? पाणी सगळ्यांना नाही समजलं, पण काय लोकांना लय छान समजलं. काय लोक विचारले का काय असं असं काय पाणी पिणे काय समजलं तर आपलं नाही समजलं की दुसरं. हालेलुया. पाणी सारखं निर्मळ राहा, शुद्ध राहा, कुठं कॉम्प्रोमाइज. ह्यांच्याशी माझं बसत नाही, ह्यांच्याशी माझं, मला कुठं पण बसतो, मला काही फरक पडत नाही. पण इमोशन्स बरोबर कुणाला खेळू द्यायचं नाही, कुणालाच नाही. आय बिलॉंग्स टू जीसस. मी देवाची आहे. मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं, 3-4 लोकांनी मी बोललेल्या शब्दाला घेऊन सैतान उलट सुलट करून त्यांना धरून कॅच करून ठेवलेला. एकच म्हटलं, मला बोलायचं म्हटलं तुमच्याशी. बोललो, रिपेंट केलं, पश्चाताप केला, क्षमा केली त्यांना. या आठवड्यात असं त्यांच्या जीवनामध्ये ब्रेक थ्रू झालं, ब्लेसेड झालं 15 दिवसात. हालेलुया, हालेलुया. पण आम्ही कसं पाहिजे? सौलासाठी ज्याला आवडले ते लोक बरोबर गेले खुशी खुशीने, ज्यांना आवडलं नाही, विना जाता राहिले नाही, निंदा केली त्याची. आणि हे लोक दुष्ट होते, दुर्जन होते. आम्ही कधी असं होऊ नये. हालेलुया. कोलोसीकरास 3 अध्याय करूया. कोलोसीकरास 3 अध्याय 23 पासून 25 पर्यंत 3 वचन होते. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कोलोसियन्स 3:23 to 25. कोलोसीकरास 3 अध्याय 23 पासून 25 पर्यंत. हा. आणि जे काही तुम्ही करता ते माणसासाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. पहिली गोष्ट. हॅलो, तुम्ही जे काही करता, कुठल्या घरातल्या गोष्टी असू दे, कामाच्या ठिकाणी असू दे, आपल्या शेजार पाजारांबरोबर असू दे, मिनिस्ट्री मध्ये असू दे, चर्च मध्ये असू दे, कुठेही असू दे, जे काही तुम्ही करता ते जीवे भावे कुठल्या माणसांसाठी नाही तर देवासाठी म्हणून करा. हालेलुया. समजलं? जेव्हा माणसासाठी तुम्ही करता, माणूस बघून तुम्ही करणार, माणूस नसले की तुम्ही करणार नाही. पण जेव्हा तुम्ही देवासाठी जीवे भावे करता, तेव्हा कुणाकडून तुम्ही प्रतिफळाची अपेक्षा करत नाही. मी म्हणतो ना, कोण मला काय देतील मी अपेक्षा करत नाही. कोणकडून मला ऑफरिंग येईल, दशमांश येईल, अजिबात अपेक्षा करत नाही. मी असली बाई आहे, मी स्वतः देणारी बाई आहे लोकांना. मी स्वतः देणारी बाई आहे. जाईल तिकडे मी लोकांच्या जीवनामध्ये कुणाला पण मला जाणवतो मी पेटतो, कुणाला पण. एका बहिणीने बिझनेस स्टार्ट केले, ऑनलाईन बिझनेस. त्यांच्याकडून काहीतरी मी आता काय कुठेतरी बहिणीला हातभार लावायला पाहिजे, एक ऑर्डर केली, आजच आलं ते घरला. आमची मावशी काम करत होत्या, त्यांची एक नात त्याची पोरगी आहे. ओपन केलं, मावशी हे घ्या तुमच्या नातीला द्या. हालेलुया, हालेलुया. थोडा पैसा मी खर्च केलो. बिझनेस करणारे पण आनंद झाले, दिल्यानंतर मावशी पण आनंद झाला. काय हो दीदी, किती चांगलं आहे हो हे, किती छान आहे हो दीदी. आणि साईज कसं काय तुम्हाला माहित आहे हो, बरोबर साईज घेतला की हो. पोरगी झाड आहे त्यांची,
घ्या म्हटलं. ती खुश, हे खुश, त्या दोघांपेक्षा मी जास्त खुश. कळालं? काय करायला पाहिजे? बायबल मध्ये जे काही तुम्ही करता देवासाठी करा, जीवे बावे करा. मी अजिबात घाबरत विचार करत नाही. परत सांगतो, माझ्याकडे लय आहे म्हणून मी करत नाहीये. लय आहे असं काहीच नाहीये, पण जे आहे त्यातून मी करत जातो. परवा एक बाळाचा बर्थडे होता मिनिस्ट्रीमध्ये. मी कुणाच्याही बर्थडेला जात नाही. फक्त मला वाटतो ब्लेसिंग फोन करून रिक्वेस्ट केलेले लेकरू, प्लीज तुम्ही यायला पाहिजे बर्थडेला अशा म्हणून तिच्या बर्थडेला मी गेलो होते. कारण ते बाळ मम्मी पप्पा नाही आहे. मला असं वाटलं त्याच्या बर्थडेला मला जायलाच पाहिजे. आणि मिनिस्ट्रीमध्ये परवा एक बर्थडे झाला. त्याची बहिणीने मला कॉल केली, मम्मा आज बहिणीची बर्थडे आहे, तुम्ही येणार ना? म्हटलं बाळ मी म्हटलं नाही, म्हटलं मी नाही येत. म्हटलं तिकडे काही केक कटिंग वगैरे मी कोणाचं येत नाही बाळ. म्हटलं नाही. म्हटलं ती बाळ परत म्हटले नाही मम्मा. ओके म्हटलं मग कुठे? म्हटलं बहीण कुठे? ती समोरच होती. विश केलो, प्रार्थना पण केली. येणार नाही म्हणून प्रार्थना पण केली. प्रार्थना केलो, म्हटलं चांगलं सेलिब्रेट करा म्हटलं सगळं. म्हटलं नाही मम्मा. म्हटलं केक घेऊन जाणार, एक ड्रेस घेऊन आलो बहिणीसाठी, केक कटिंग करणार. 1 सेकंडमध्ये माझ्या मुलगीला म्हटलं बाळ असंच एक बाळाचा बर्थडे, मला जायचं आहे. बाळाने माझ्या पोरगीने 1 मिनिटात बटन दाबले, अकाउंटवर माझे पैसे टाकले. हालेलुया, हालेलुया. मस्तपैकी गेलो. साहेब आमचे सोडल्यात मला एका दुकानाकडे. साहेब पण आमची छान झाले होता. सोडले एकटीला जा म्हणून. त्या आल्यात निघून प्रेयर हॉलकडे. इकडे गेलो, एवढा शॉपिंग केले त्या पोरगीसाठी. सगळं शॉपिंग केलं. जामपैकी ड्रेस घेतलो, बोहो घेतलो, मस्तपैकी टॉवेल घेतलो आणि काहीतरी घेतलो. भरपूर घेतलं, एवढा मोठा पॅक. आणि बर्थडेसाठी सरप्राईजला येते तर केक घेऊन आलो. आणि परत येऊन बसलो इथं. मी गमटीने सांगत नाही, आनंद. ऐकताना तुम्हाला कसं वाटायला लागलंय? मगाशी मी काय ऐकलं? चांगलं शब्द बोलताना शरीराला काय होतं? हालेलुया, हालेलुया. चांगलं शब्द शरीराला पूर्ण तासदवन होते, एक ऊर्जा मिळते. केली केक बी काढलो, सगळं बसले तिथं. केक बी कटिंग केलं. मी येत नाही तेवढं केक कटिंग साठी आलो. केक कटिंग झालं, रिक्षा बोलवली, निघून मुलगीला बोलवलं, गेलो. पण ते लेकरं ते विसरेल का? ते मुलगी मला दुसऱ्या दिवशी मला मेसेज टाकली, आयुष्यात पहिल्यांदा मम्मा असं बर्थडे झालं. त्या लेकरांना पण मम्मी पप्पा नाही, त्या लेकरांना पण मम्मी पप्पा नाही. आपल्या मिनिस्टर त्या लेकरांना सपोर्ट करते, सगळं त्यांच्या रेंट बघते, त्यांचा रेशन देते, त्यांना सिलेंडर सगळं मिनिस्ट्री बघतात. पण माझ्या मनामध्ये एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. त्या लेकरांनी म्हणजे ड्रेस बसला का बाळ? म्हटलं मम्मा परफेक्ट फिटिंग. म्हटलं मला म्हटलं लई मोठं होईल, त्याला ऑर्डर करायला लागेल. ती म्हटलं मम्मा परफेक्ट फिटिंग आहे मम्मा. म्हटलं इतकं छान बसला, किती खुश झाली म्हणे ती बाई. छोटी बाळ आहे. विचार करा, कुणी गिफ्ट दिले नसेल त्याला. आमची लोक बघायची, आमच्या लोकांना बर्थडे गिफ्ट, सगळे गिफ्ट आहे. फोटो काढा, फोटो काढा. लाईक मध्ये पण फोटो काढतात. एकाने पण त्याला गिफ्ट दिले नसेल. दिलं का कोणीकडचे लोक? एकाने पण काय केलं नाही. देवाची कृपा. हालेलुया. डू गुड. चांगलं करा, चांगलं करा. लय आनंद आहे, लय आनंद आहे. ते आयुष्यात विसरू शकणार नाही. पण काय म्हणते, तुम्ही जे काय करता देवासाठी करा, जीवे बावे करा. ऍडव्हर्टाइजमेंट साठी करू नका. एक केळं त्याचा फोटो काढायचा, पेपर मध्ये टाका, केळं द्यायला गरीबांना नाही. हालेलुया. पुढे प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहित आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करत जा. येस. कारण अन्याय करणाऱ्याने केलेल्या अन्यायाबद्दल त्याला परत मिळेल, पक्षपात होत नाही. हालेलुया. जे काय आम्ही करतो प्रतिफळ देवाकडून मिळणार. जर कोणी अन्याय करायला, बी केअरफुल. देव बाबा पक्षपात करणारा देव नव्हे. जर तुम्ही चांगले केले की तुम्हाला शाबासकी देतात, तुम्ही वाईट केले की शिक्षा पण तसंच देणार. हॅलो. मग काय केले पाहिजे? चांगलं करा, चांगलंच करा. जीवनामध्ये काय होतं, कपट कसा आपल्या जीवनामध्ये येतो, कपट आले की जीवनामध्ये किती उद्ध्वस्त करतो, हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हेसेकिया राजा सर्वांना माहिती आहे ना? हेसेकिया राजा जे मेले होते, म्हणजे मराला टेकलेले, ते पप्पाने आशीर्वाद करून 15 वर्ष आयुष्य वाढवून दिले.
त्यांचा मुलगा मनासे. ओके, बाबाचा साक्ष खूप चांगला आहे. बाबा एवढ्या लोकांना मदत करायच्या, मंदिर वसाड पडलेले बांधून काढले, लोकांना मदत करायच्या, त्यांचं स्वतःचं जीवन चांगलं होतं देवबापाकडं, म्हणून देवाने त्याला 15 वर्ष आयुष्य वाढवून दिले. त्यांचाच मुलगा तो निघाला एवढा वाईट, त्याचा काही लिमिट नव्हता. आज लई लोकांच्या जीवनामध्ये एक प्रश्न आहे, आमच्या जीवनामध्ये देव आशीर्वाद का करत नाही? आम्ही प्रार्थना करतो, आम्ही चर्चला जातो, सगळं करतो, आमच्या जीवनामध्ये देव ब्लेसिंग का देत नाही? आहे ना लई लोकांना प्रश्न. आमच्या जीवनामध्ये बदल का होत नाही? आमच्या जीवनामध्ये जे आम्हाला पाहिजे का मिळत नाही? हालेलुया. पहिला राज्य करूया आपण. पहिला राज्य, दुसरा राज्य 21, दुसरा राज्य 21 अध्याय 1 पासून आपण थोडं वचन वाचूया. दुसरा राज्य 21 1 पासून. 2 Kings 21 1 to 12. दुसरे राज्य 21 पासून पुढे. हा. मनसे राज्य करू लागला तेव्हा तो 12 वर्षाचा होता. किती वर्षाचा होता राजा झाला तेव्हा? 12 वर्षाचा मुलगा राजा झाला. हा. त्याने यरुशलेमेत 55 वर्ष राज्य केले. 55 वर्ष राज्य केले. 12 वर्षाचा मुलगा राजा झाला. त्यानंतर 55 इयर्स यरुशलेमात राजा म्हणून राज्य केला. पुढे त्याच्या आईचे नाव हेप्सिबा असे होते. हा. इस्रायल लोकांकडून परमेश्वराने ज्या राजांना घालून दिले होते त्यांच्या अमंग आचरणाप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते मनशेने केले. समजलं? ज्या लोक पाप करत होते म्हणून देवाने त्या लोकांना घालवून दिले. आता समजा इथं बसलेले 10 लोक आहेत. 10 लोकांमध्ये 10 प्रकारचे कमीपण आहे. ओके, हा समजाले? जरा सिंपल मॅथमॅटिक्स. 10 लोकांमध्ये 10 प्रकारचे कमीपण आहे, ते सगळं काढून टाकले. हा एकटा बाबाने 10 लोकांचं जे काढले सगळं घेऊन बसला. हॅलो, समजला? एकातला भाड, एकात म्हणजे काय तर म्हणा, ईर्ष्या म्हणा, वाईट म्हणा, काय काय गोष्टी जे एकेकांमध्ये एक गोष्टी असल्या कारणाने देवाने त्यांचा नाश केले. त्या सर्वांचा गोळा करून एकटा माणसाने घेऊन बसला, सगळ्यात वाईट. आणि एवढं तो झाला आणि तो देवाविरुद्ध वावरला. पुढे त्याचा पिता हिजकिया याने उच्च स्थानी उद्ध्वस्त केली होती ती त्याने पुन्हा बांधली. बघा, बाबांनी काय केले होते? जिथे कुठं मूर्त्यांसाठी मंदिर होते ते सगळं त्याने बाबाने पाडून टाकले. मुलगा मी राजा झालो, आता सगळं मंदिर बांधायचे. समजायला? ज्या मंदिर देवाने नको म्हटलं म्हणून जे बाबाने पाडून टाकले, मुलगा सगळं बांधून ठेवला. पुढे इस्रायलचा राजा आहाब याच्याप्रमाणे बाळमूर्तीसाठी वेदी बांधून एक अशेरा मूर्ती केली. बघा, मूर्त्यांसाठी वेदी आणि अशेरा मूर्ती. त्याप्रमाणे तो नक्षत्रगणाची पूजा करीत असे. परमेश्वराने ज्या आपल्या मंदिराविषयी म्हटले होते की यरुशलेमेत मी आपले नाम ठेवी, त्यात त्याने वेद्या बांधल्या. बघा, नक्षत्रगणाची पूजा म्हणजे करतात ना, अमावस्या आली, पौर्णिमा आली, करतात ना. आज पण बिलीवर्स, येशूला जाणणारे ख्रिश्चन लोक पण बघतात या गोष्टी. पाप है या वाईट आहे. हालेलुया, हालेलुया. आज पण अमावस्या आहे, पौर्णिमा आहे, असं तसं. बायबल काय म्हणते? नक्षत्रगणाची पूजा. अहो, अमावस्या पौर्णिमा काय येतात? सीझन्स आहे. ते देवाने नियम केलेला आहे. ते झाले की असं होणार, हे झाले की असं होणार. जसं आठवड्याला 7 दिवस आहे, महिन्याला 28, 30, 31 दिवस आहेत, त्याप्रमाणे आहे. एक सायकल आहे. पण लोकांनी अमावस्या आले की एक पौर्णिमा आले की आता काय जगाच्या लोकांनी जे करत आहे, आज बिलीवर लोक पण ते करत आहेत. काय म्हणले पेपर? आज भविष्य काय आहे, कुठलं राशी तुझं, कुठला काय होतं बघ. बी केअरफुल. करत असं तर बाहेर पडा या गोष्टीतून. ते पप्पा बोलत तुमच्या बरोबर, मी नाही. काय करत होते लोक? नक्षत्रगणाची पूजा करत होते. नको त्या गोष्टींना पाडून टाकलेला, बांधून ठेवला, त्या सगळ्यांची पूजा पाठ करायला लागला. ज्या यरुशलेमात देवाने त्याचं मंदिर केलं त्या ठिकाणाला या गोष्टींना बसवला. तुम्ही कोण आहे आता? तुम्ही आणि मी कोण आहे आता? बोला. तुम्ही नाही बोलले, मी गप्प बसलो, मग टाइम का थांबत नाही, ते पुढे चालते. तुम्ही आणि मी आता कोण आहे? देवाचं मंदिर. इथे यरुशलेमाचे मंदिर बोलले, तुम्ही आणि मी ते मंदिर आहे. या मंदिरामध्ये कुठल्या मूर्त्यांना बसवू नका.
अमावस्याला, पौर्णिमेला, ह्याला त्याला सगळ्यांना बसवू नका. इकडे गेले की भीती, तिकडे गेले की भीती, असं झालं की भीती. काही ठेवू नका. काय सांगत नाही बाबा, जे नको त्या गोष्टी याने केला. एक देवाच्या भक्तीत राहणारा माणसाचा मुलगा, ज्याला वचन माहित होतं, सत्य माहित होतं, त्याच्या बाबाने कसं काय केलं सगळं माहित होतं, पण ह्याचं जीवन पूर्ण वाईटामध्ये. पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट वाचा. परमेश्वरच्या मंदिराच्या दोन्ही अंगणात त्याने नक्षत्र करण्यासाठी वेद्या बांधल्या. त्याने आपल्या पुत्राच्या अग्नीत होम करून तो अर्पिला. तो शकून पाळत असे, जादूटोणा करीत असे आणि भूतविद्या व चटकी यांच्याशी संबंध ठेवत असे. हॅलो, काय काय करत होता? शकून, मुहूर्त, जादू, डोना, चेटके, तंत्र, मंत्र, ताकीद, लिंबू, नारळ, सगळं आणायचं काहीतरी फुकायचं, फुकले की आमच्या बाजूला होतं. हालेलुया, हालेलुया. कोण हा व्यक्ती जो देवाच्या भयामध्ये असला, त्या बाबाचा मुलगा? विश्वास कुठे गेला आता? तुम्हाला वाटते तुम्ही लई मोठा चूक केलेला नाही, घसरता घसत असा घसरशिला की नाही, पाठशिला तिथंच. रिनोव्हेशन होणार नाही, रिपेअर होणार नाही. लोकांना काय आवडतं, देवाकडे आले की काय समजत नाही, पटकन असं केलं की लगेच समजते. पोपट 1 मिनिटात आणतं. तू 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 अशी आहे, तू तशी आहे. माणसं खुश. बायबल वाचून वाचून काय होत नाही, बाबाकडे हात दिली 1 मिनिटात तो सांगतो. त्याला जरी तुमचा हात बघून भविष्य सांगून तो का भीक मागत रस्त्यावर पडला असला. ज्या बायका घरात बसून लिंबू नारळ तू 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 करा, तर म्हणलं होतो लई फुकलं 2 दिवस नवरा कधी नाही ते प्रेम करणार. आपण म्हणाला मी करून आणलो, लई नवरा प्रेम करायला लागले. इकडं प्रेम करता कुठलं वारं तोडून जातो ते नंतर समजणार नाही, जरा जास्त प्रेम होतो ना, मग इथं मिळत नाही प्रेम. हालेलुया, हालेलुया. काय म्हणते व्हेरी इम्पॉर्टंट, जादू, टोना, चिटकी, तंत्र, मंत्र सगळ्यांचाच नादी लागला. स्वतःच्या मुलग्याला अग्नीत यज्ञ पण केला, माणसाची बली पण तो दिला. सुटणार का हो देवाच्या क्रोधापासून हे लोक? हे सगळ्या गोष्टी करणाऱ्या लोकांना देव आशीर्वाद करेल का? करेल का? तुम्ही मनमानी करून मनात तसं वागणार आणि म्हणा देव मला आशीर्वाद केला नाही, देवाने काय दिलं नाही. हक्क आहे का विचारायला देवाकडं? आहे का हक्क कुणाला? हाय? पुढे बघा वाचा. परमेश्वरच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ करून त्याला संताप आणला. पुष्कळ देवाविरुद्ध वाईट. एका बाजूने देवाची वेदी पण बांधतात, एका बाजूने मूर्तीच्या पण बांधतात, एका बाजूने देवाला पण काय म्हणजे काय मला समाधान. तिकडं गेले की त्या लोकांमध्ये मला वाईट म्हणू नये, इकडं आले की चर्च मध्ये मला कुणी वाईट मानू नये. कुणाला फसवता, कुणाला फसवता तुम्ही? 2 दणीचं साखर कधी कुणी करू शकत नाही. हालेलुया. हे पण पाहिजे. इकडची पार्टी आली इकडं घट्ट धरणार, इकडचं कोणी इकडं आलं की इकडं घट्ट धरणार. इथं झालं की झालं, इथं झालं की झालं. ना तिकडं होणार ना इकडं होणार, ना गरका ना गाठक होणार. काय मिळो किंवा नाही मिळो येशूला धरावं. काय मिळो किंवा नाही मिळो येशूला धरा. शत्रक मेषक अबेदnego काय म्हटले, आमचं देव आम्हाला सोडवायला समर्थ आहे. नाही सोडवलं तरी चालेल, तुझ्या मूर्तीच्या पायी मी पडणार नाही. नाही नवरा प्रेम केलं तर चालेल, चल पुट. त्यासाठी मी इकडून लिंबू आणून शरबत करून नवऱ्याला पाजणार नाही. हालेलुया. सासू चांगली बघत नाही, सासू कडूस आहे, सासूसाठी जरा करतो की उशीत ठेवतो, डोक्यात घालतो. हालेलुया. बी केअरफुल. काळजी घ्या. काय करता? तुम्हाला काय वाटते बाबा झोपलेले आहेत, बाबाला काही दिसत नाही आणि वर्ण किती प्रार्थना करायला लागलो, किती काय करायला लागलो, काहीच का होत नाही. स्वतःला बदला, रिपेरी करा, रिपेरी करा. देवाचं वचन दुधारी तलवार आहे. फेब्रुवारी 4:12 आत घुसून सगळं हळवणार आहे. मांज सज्ज काय काय सगळ्यांना हळवते.
आता तुम्हाला हळवा लागले, आठवण आलेले कुणाला कुठं कुठं जाऊन आलं ते, काय काय केलं तुमचं जीवन, तुम्हाला आठवण यायला लागली. बी केअरफुल. चुकीच्या पद्धतीने तुम्ही जर काय मिळवायचा प्रयत्न केला असाल, देवाकडून काय मिळेल अपेक्षा करू नका. पण पश्चाताप केला, क्षमा मागली देवाकडे, देव नक्की तुम्हाला ब्लेस करणार. तो क्रोधी नाहीये, तो क्रोधी नाहीये. लय लोक नसेल, मुलं दारू पितात किंवा सासूचा नवऱ्याच्या मुलग्याचं सुनेची भांडण किंवा मुलगीचं जावेची भांडण, सासू हळूच काहीतरी आणून देणार, काहीतरी करणार. कशासाठी भांडण व्हायला लागले? ते मिटवण्यासाठी करतात का आणि भांडण व्हायसाठी करतात माहित नाही का, तुटण्यासाठी करतात. एक एक तुमचा कृत्य भरून तुमच्या पादरी पडणार आहे. बाबा लपून बोललेलं नाही. आज पहिला पेत्र 3:10, ज्याला जिवंताचा भूमीवर सुखाने जगायचंय, आपला जीवन आपली ओट आवरा. जीव आवरा. तुम्ही म्हणत जीवेने का कुठं केलं? बोलला ना कशासाठी आला म्हणून, बायकांकडे जिथं गेला, माझा नवरा असा आहे, माझा नवरा असा बाय म्हणून करा, माझी घरची लोक असे त्यांच्यासाठी करा. बोलला ना, तोंडानेच बोलला ना. हालेलुया, हालेलुया. समजूतदार इंसान को इशारा काफी है. देव बाबा तुमच्याशी बोला, जे कोण अशा गोष्टी केलेल्या असाल पश्चाताप करा. बाबा स्पष्टपणे म्हणतात, दोन नाही चालत, नाही चालत. आमचा देव एवढा तोडका झालेला नाही आहे हो, की त्याला हात लावता येत नाही, मदत करता येत नाही, असं काही पडलेलं नाहीये. हालेलुया. पुढंच आपण केलेली अर्चना मूर्ती त्याने परमेश्वराच्या मंदिरात ठेवली. कुठे ठेवलं बघा? मूर्त्या करून आणून देवाच्या मंदिरामध्ये ठेवल्या का? दोन मला पाहिजे, देव पण पाहिजे, ते पण पाहिजे. हॅलो, आहेत ना आता लोक? प्रसाद पण हळू जाऊन काढणार, माहितीये काहीच नाही, हळू काढणार. काही इकडे क्रॉस आले की क्रॉसला पण जात, हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, कोणालाही सोडणार नाही. पुढे या मंदिराविषयी दावीद व त्याचा पुत्र शलोमोन, त्याच्यामध्ये तो वीक पॉइंट होता, पण देवाने त्यावेळेला त्याला नुसतं उभा केली नाही, पुढच्या गोष्टी त्याला थांबवली. पुढच्या त्याला म्हटलंय, तुझ्या भावाला तू स्थिर कर. जे आज स्थिर दिसायला हा लोक, तू नाकारला, तू शाप द्यालास, एकाने तर विकला, तुम्ही दोघे अशक्त दिसाला, पण हे लोकांना तूच उभा करणार पुढे. हालेलुया. जे जे लोक तुम्ही तर पडलेले डिल्ल काय येत नाही म्हणत असाल, तुमचाच वापर तो त्याच्या गौरवासाठी करणार आहे, त्याच्या गौरवासाठी ते बाबा करणार आहे. कोण लई हुशार आहेत, लई टॅलेंट आहेत म्हणून नाही, ज्याला काही येत नाही त्यालाच देव घेतो, ज्याला काय त्यालाच देव घेतो, त्याच्या जीवनात देव कार्य करतो. इथं स्पष्टपणे म्हणत आहे. तुम्हाला माहिती नंतर पेत्राच्या द्वारे हजारो लोक मंडळीमध्ये भर पडले. मी सेम हेच काम करते या दिवसांमध्ये. गेल्या 15 दिवसात मी एक केस असंच हँडल केलं. काही लोक आहेत माझ्या विरुद्ध एवढ्या वाईट बोलायला, एवढा वाईट बोलायला, त्याच्या डोक्यात असं कसं काय विचार आले मला माहिती. ज्याच्यासाठी मी जीव तोडून दिवस रात्र एक केले, मी एवढ्या प्रेमाने त्यांना जवळ केलेली, ते लोक माझ्या विरुद्ध. मी परवा दिवशी मी असं मला लई मनाला अस्वस्थ वाटत होता, खूप वाईट वाटत होता. शेवटी मी प्रार्थना केली, म्हटलं डॅडी मला पिक्चर दाखवले ते बाबाने 2 मिनिटात, कोण करत नाही. लोकांना दचकं बसलेलं आहे. ही बाईकडे लोक आले की एवढं स्ट्रॉंग कशी होतात, पहिली गोष्ट. हालेलुया. लोकांना भीती आहे मनामध्ये, ही बाईकडे आले की लोक एवढे स्ट्रॉंग कशी होतात. जे लोक भित्रे, रडकं, घाबरणारे, निराश, ना जेवता बसणारे, आज जेवतात पण, खातात पण, पितात पण, आरामाच. हालेलुया. कशी काय? लोकांना पडले प्रश्न. आता सैतानाला माहित आहे, इकडचं कनेक्शन कट केले, इथे हे पंचर होतं. हॅलो, इकडचं कनेक्शन कट केले, हे पंचर होतात. त्यासाठी सैतानाने प्रयत्न केला लई लोकांना माझ्यापासून लांब करायचा. त्याची उलट त्याच्यावर लाथ मारलो मी. ज्या ज्या लोकांनी माझ्या विरुद्ध वागले त्यांना पुन्हा एक मी मिठीत घेतली. हालेलुया. पुन्हा एक त्यांना मिठीत घेतलं. म्हटलं देव बाबा ही नाही, त्यांच्या मागे सैतान लागलेला. हे उद्ध्वस्त करण्यासाठी सैतान यांना मागत आहे, सैतान यांच्या मागे लागलेला आहे.
त्या सैतानाला माहित आहे माझ्याकडे असलं की चांगला होणार, होऊ देणार नाही, म्हणून तो प्रयत्न करायला लागले. पण म्हटलं मी सोडणार नाही. बाबाने ही वचनाद्वारे मला आज मेसेजिंग कन्फर्म केले. ज्या पेत्राला सैतान मागत होता, येशूने काय म्हटले, पेत्रा तुला मागायला मी प्रार्थना केली तुझ्यासाठी. बरं तेच केलं, बसलो गुडघे टेकलो, देवा क्षमा कर. क्षमा करेल लेकरांना, यांना माहित नाही काय करायला, पुन्हा विरोध बोलायला त्यांना माहित नाही. देव मला सगळं दाखवतो. काय लोकांना क्लिअर, काय लोक असं क्लिअरली सांगतात, काय लोक काय काय गोष्टी घडत असतात, त्यांना वाटते की ह्यांनी काहीतरी सांगितले वाटतं म्हणून व्हायला वाटतं. तसं नाही आहे. हालेलुया. ज्या देवाची आम्ही सेवा करतो जीवन देव आहे, जीवन देव आहे. हालेलुया. सो देवाकडे कुणी काय लपून द्यायचा प्रयत्न करू नका. जे जे लोक असतात तुमच्याद्वारे ते महान कार्य करणार आहे. पुन्हा एक बार पहिला पेत्र 3:10 फिनिश इट. पहिला पेत्र 3:10. थँक यू जीसस. रिकामा शेकेरी यांचा नामा. पहिला पेत्र 3:10. हा. कारण जीविताची आवड धरून चांगले दिवस पाहावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने वाईटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे. हालेलुया. हालेलुया. जे कोणाला जिवंत राहून चांगले दिवस बघायची इच्छा असेल, वाईटापासून आपला जीभ, कपटी भाषणांपासून आपला ओठ आवरा. जक्षीला जीभ आणि ओठावर जे लगाम नाही, कंट्रोल नाही, मरणार. देव बाबा तुम्हाला हाक मारत आहे, तुम्हाला बोललेलं आहे, प्रत्येक प्रकारे बोललेलं आहे. जिथे पण तुम्ही चुकलेला असाल पश्चाताप करा, देवाकडे समर्पण करा, देव नक्की तुम्हाला ब्लेस करणार. हालेलुया. उठून उभं राहूया आपण. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. रिकामा शेकेरी यांचा नामा करा. प्रेज गॉड ऑलमाइटी, ग्लोरी फादर. रिकामा शेकेरी यांचा नामा. धन्यवाद येशू, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हो प्रियानो लेकरांनो, माझ्या देवाने तुमच्याशी बोललेला आहे. किती तुम्ही वाईट असू द्या, किती वाईट तुम्ही केलेलं असू द्या, देव तुम्हाला हाक मारत आहे. पश्चाताप करा, नक्की देव तुमचं कल्याण करणार, नक्की तुमचं कल्याण करणार. आणि देव बाबाचं वचन म्हणत आहे, आपल्या जिभेवर, आपल्या ओठावर कंट्रोल करा. जे तुम्ही दुसऱ्यांचं वाईट योजलं ते तुमचं होत आहे, तर पश्चाताप करा, पश्चाताप करा. कारण देवाचं वचन मध्ये कोलोसीकरात 4 अध्यायामध्ये 2-3 मध्ये तुमच्या मुखातून पडणारे शब्द मिठाने रुचकर केलेले असू दे, मिठाने रुचकर केलेला असू दे, जेणेकरून ऐकणाऱ्या लोकांच्या जीवनाला एक शक्ती, ऊर्जा मिळावी, त्या लोकांना सांत्वन मिळावे. जर मनासारखं तुम्ही कुठला जादू, टोणा, करणी, भूत, वेदी, चेटकी, तंत्र, मंत्र याच्या मागे लागून काहीतरी वाईट केला असाल कधीही आयुष्यामध्ये, तर ह्या वेळ पश्चाताप करा, पश्चाताप करा. जे सगळं काही करून देवाकडे मला का देवा मला चांगलं होत म्हणून विचारायला कोणाला हक्क नाहीये. जर तुम्ही खरेपणाने पश्चाताप करून देवाकडे आला, ते तुम्हाला पुन्हा एक बार नवीन करण्यासाठी, तुम्हाला जीवन देण्यासाठी, तुम्हाला आशीर्वाद करण्यासाठी तयार आहे. थँक्यू डॅडी. थँक्यू लॉर्ड. थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी, ग्लोरी फादर लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी, ग्लोरी फादर. मुख उघडा, देवाला धन्यवाद द्या. थँक्यू माय लॉर्ड. थँक्यू. ते पेत्रासारखं देव पण तुम्हाला आज मागत आहे, सैतान मागत आहे, तर ते म्हणत आहे, माझ्या लेकरा जा, तुझ्यासाठी मी प्रार्थना केलेली आहे, तू जा आणि आपलं बाण स्थिर कर. माझ्या लेकरांना तुमच्या जीवनाद्वारे ते महान कार्य करणार आहे. देवाला तुम्ही पाहिजे. गॉड नीड्स यू. देवाला तुम्ही पाहिजे. तुमच्याद्वारे ते महान कार्य करणार आहे, तुमच्याद्वारे ते महान कार्य करणार आहे. रिकामा सिद्धेला माबाश. धन्यवाद ईश्वर, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी, ग्लोरी फादर. मेरे खुदावन हो धन्यवाद, यीशु प्रभु धन्यवाद. मेरे खुदावन हो धन्यवाद, यीशु प्रभु धन्यवाद. आशीष देता है तू बेशुमार, अद्भुत
मेरे खुदावन यस डैडी यीशु प्रभु धन्यवाद पापों से जख्मी जो मैं हो गया बाहों में तूने मुझे ले लिया मैं पापों से जख्मी जो मैं हो गया बाहों में तूने मुझे ले लिया मेरे खुदावन हो धन्यवाद यीशु प्रभु धन्यवाद मेरे खुदावन हो धन्यवाद यीशु प्रभु धन्यवाद मेरे खुदावन हो धन्यवाद यीशु प्रभु धन्यवाद यीशु प्रभु धन्यवाद यीशु प्रभु धन्यवाद यीशु प्रभु धन्यवाद हालेलुया थैंक यू लॉर्ड हो डॅडी ज्या लेकराने कळत ना कळत बाबा तुझ्या विरुद्ध जे काही पाप केलेलं आहे राजा मनासे सारखे बाबा आज ज्या लेकराने पश्चाताप करत आहे त्यांचं कृत्यानं दिसलेलं आहे बाबा या वेळेमध्ये ते कुठे गेलते त्यांनी काय केले काय आणले कसं दिले आज बापा त्यांच्या डोळ्यासमोर बाबा शिखीर याला खाला थिना असे त्यांना दिसत आहे बाबा त्यांना दिसत आहे राजा त्यांना दिसत आहे बाबा जे कोण आज करेपणाने पश्चाताप करत आहेत डॅडी त्यांच्या जीवन कल्याण करणारच बापा करणारच बापा कितीतरी कष्टातून दुःखातून बापा काहीतरी चांगला होईल म्हणून जे मूर्खपणाने चुकीची गोष्टी केल्या आज तू त्यांना क्षमा करून बापा तुझ्या मिठीत घेऊन एक नवीन सुरुवात करण्यासाठी कृपा पुरवतेस धन्यवाद धन्यवाद डॅडी जे पेत्राने तुम्हाला नाकारला शिवाय श्राप दिला ते पेत्राला म्हणला पेत्रा तू स्थिर होशील तेव्हा तू तुझ्या भावांना स्थिर कर मी तुझ्यासाठी प्रार्थना केलेली आहे हो माझ्या लेकरा इथं असलेल्या बरेच लोकांनी पाप केलेलं आहे त्यासाठी देवाने मला दाखवलेलं आहे काही लोकांनी कितीतरी वाईट पद्धतीने काय काहीतरी करून आज त्याचे कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे मी तुमच्यासाठी प्रार्थना केलेली आहे मी तुमच्यासाठी मध्यस्थी केलेली आहे माझ्या लेकरांनो घाबरू नका माझ्या आईनं मी तुमच्यासाठी माझ्या बहिणीनं मी मध्यस्थी केलेली आहे तुमच्यासाठी तुम्ही घाबरू नका देवबाप तुम्हाला स्थिर करेल देवबाप तुम्हाला स्थिर करेल ज्या वाटते तुम्ही जाऊन जे वाईट आणला तिथलं ते परत निघून जाईल द नेम ऑफ जीसस निघून जा प्रत्येक ना कसली गोष्ट निघून जा हे बाबा पहिला पेत्र 3:10 प्रमाणे ज्या लोकांनी बाबा जीवनाची आशा धरून चांगले दिवस बघायला इच्छा धरतील त्यांनी वाईटापासून आपला जीव कापटी पासून आपला वोट आव्हानासाठी कृपा करा बाबा जे आम्ही दुसऱ्यांना बोलतो ते आमच्या जीवनामध्ये घडतो राजा म्हणून तुम्ही प्रत्येकाला स्पर्श करा जे आम्ही पेरतो त्याच आम्ही कापणी करणार म्हणून प्रत्येकाची पेरणी चांगलं असू दे बाबा प्रत्येकाची पेरणी चांगलं असू दे कोणी स्वतःला तुच्छ लेखू नये बाबा मी कुठल्या कामाचं नाहीये मी वाईट असं कोणी विचार करू नये बाबा तो अचानक ज्याला तुम्ही जवळ केला बाबा ते लोक आश्वादित आहे प्रत्येकाला तुम्ही स्पर्श करा प्रत्येकाचं जीवन तुम्ही पाहता प्रत्येक नको असलेल्या गोष्टी यांच्या जीवनातून या वेळेमध्ये निघून झालेल्या आहे याबद्दल तुला धन्यवाद थँक्यू डॅडी थँक्यू तुझं वचन आहे बाबा पाप म्हणजे काय आहे पापाचं डेफिनेशन काय आहे याकोब 4:17 मध्ये म्हणलेल्याप्रमाणे ज्याला बरं करणे माहिती असून तो करत नाही तेच ते पाप आहे त्याला चांगले करणे माहिती असून तर करत नाही तेच ते पाप आहे आणि पापाचं वेतन मरण आहे आणि असलं मरण मरणारे नरकात जातात म्हणून डॅडी तुम्ही स्पर्श करा ज्यांना अक्कल असून समजूतदारपण असून मुद्दामून जे कोणी वाईटात आहे
तुम्ही त्यांना क्षमा करा, नवीन जीवन द्या. तुम्ही कार्य केलं त्याबद्दल धन्यवाद करा. प्रत्येकाला मनापासून ब्लेस करू. प्रत्येकाच्या कुटुंबाच्या जीवनामध्ये एक मोठा ब्रेक थ्रू येऊ दे. जीवनात तुझं गौरव होईल. प्रभू येशूच्या नावात मागते म्हणून तू आहे. आमेन, आमेन, आमेन. थँक यू डॅडी. लव यू. वर्शिप यू गॉड. प्रेज लॉर्ड सर्वांना. गॉड ब्लेस यू ऑल. देवाने स्पष्टपणे सर्वांशी बोललेलं आहे. तर वेळ काढून मध्ये नंतर बसा, व्हिडिओ बघा, समजेल तुम्हाला देवाबद्दल तुम्हाला कशी बोललेलं आहे. हालेलुया, हालेलुया. गॉड ब्लेस यू ऑल. प्रेज द लॉर्ड.